तळोदा तालुक्यातील अलीविहीर येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा रहस्यमय मृत्यू। तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अलीविहीर आश्रमशाळेत इयत्ता दुसरी शिकत असलेला तमन्ना बाजा वसावे वय 8 हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची आज सकाळी उघडकीस आली। शाळेतील प्रार्थनेत सहभागी होऊन तिने रात्रीचे जेवणही घेतले। तिच्या मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार मध्यरात्री ती बाथरूमसाठीही गेली होती। आज सकाळी प्रार्थनेला हजर नसल्याने गृहपालांनी तिच्या वसतिगृहात जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्नही केला, परंतु ती हालचाल करत नसल्याचे दिसून आले, म्हणून तिला तत्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी ती मृत झाल्याची घोषित केले। तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही। तमन्नाच्या अचानक मृत्यूमुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे। एक निरागस मुलगी अशा रहस्यमय परिस्थितीत मृत्युमुखी पडल्याने शाळेतील सुरक्षिततेच्या व व्यवस्थापनेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। या घटनेची माहिती तत्काळच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। तमन्नाच्या मृत्यूमागील कारणाचा शोध घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत विद्यार्थिनीला खरंच न्याय मिळेल का, असा खोचक प्रश्न पालक वर्गात निर्माण झाला आहे। जर अशाच प्रकारे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी दगावतील तर पालक आश्रमशाळेत आपले मुलं कधी पाठवणार नाही, अशी देखील चर्चा होत आहे। आज सकाळी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे 8:45 तमन्ना बाजा वसावे 8 वर्षाची मुलगी शासकीय आश्रमशाळा अलीविहीर इथून ब्रॉड डेड म्हणजे मृत आणण्यात आलेली आहे आणि ती एकंदरीत त्यांची तपासणी केल्यानंतर ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलेली आहे आणि तिचं नेमकं कारण आपण त्या मुलीचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर आपल्याला समजणार आहे। त्यासाठी आपण पोलिसांना पंचनामा करण्यासाठी पाचारण केलेलं आहे। हॅलो नवापूरसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील, नवापूर।